नमस्कार दादा. नमस्कार. काय मग काय नियोजन आहे आज? आज रामासंग नियोजन होतं, गटपात झालाय दुसऱ्या गटात. हा बर. आता मला एक सांगा, तुम्ही इतक्या लहान वयात या नादामध्ये आहे, म्हणजे पिढी पारंगत पहिल्यापासून तुमच्या घरात नाद आहे का तुमचा नाद आहे हा? नाही, पहिल्यापासून नाद आहे. आधी बैल होते, आम्ही घाटात बैल दामटो जाऊ, मग आता योग घेतला. हा गटपास मध्ये त्याचे 2-3 गुलाल झालेले, बर. मग आता गटपात झालाय आज. आणि हा बैल कसा आपला घरचा बैल आहे का विकत घेतलेला बैल आहे? नाही, लहान होता, विकत घेतलेला आहे. म्हणजे लहानपणापासून सांभाळता का? हो. तुम्ही शाळेत जाता का फक्त नाद हाच? नाद आता शाळेत काय एखादीच जायचं. मग आजच्याला गटपात झालाय ना आपलं वासरू? गटपात झालाय. ठीक आहे. कुठला बैल आहे आपल्याला त्या बैलासाठी? नेवाशे तालुक्यातलं आंबळनेर गावातलं आहे. बर. हा आदत आहे का दोन दात आहे, कसा आहे? आदत आदत. आपलं नाव पूर्ण नाव सांगा. मयंक ज्ञानेश्वर सुपनर, कोणतं गाव? आंबळनेर, अंमळनेर, नेवासा तालुका. नेवासा आंबळनेर, बर शनी शिंगणापूर पाशी. बर बर. तर दादा मला काय म्हणायचं, एवढं चांगलं नियोजन, एवढं टॉपचं नियोजन होतं किंवा तुमची गाडी गुलालात राहते, या माग एक ड्रायव्हर पण चांगला पाहिजे, बरोबर आहे का? तर मग आपल्या गाडीचा ड्रायव्हर कोण असतंय? ड्रायव्हर आबी असतो नगर किंग. बर. नगरचे ड्रायव्हर ते आबी ड्रायव्हर, आम्ही त्याला चांगल्यापैकी ओळखतो. हो. आणि मला काय म्हणायचं, आपल्याकडे वायदी वगैरे असं काही प्रकार? नाही वायदी नाही, आमची ऐपतच नाही वायदी द्यायची. आता ऐपत नाही म्हणतात तशा गोष्टीला, पण मग बाकीचे जे वायदी घेतात त्याविषयी काय म्हणताल? त्याविषयी आता ते ज्याचे उजाडात बैल आणण्यासाठी ती वायदी घेतात, ते द्यातणारे एडे माणसं म्हणावं लागते. बर ठीक आहे. आणि ड्रायव्हर काही पैसे घेतात का? नाही, ड्रायव्हर आमच्या घरचेच आहे. बर ठीक आहे, चालतंय. मला एक अजून तुम्हाला एक प्रश्न विचारावासा असं वाटतो, एवढ्या बैलगाडी क्षेत्रामध्ये भरपूर असे बैल पळतात चांगले, तर तुमची कोणत्या बैलासोबत पळण्याची इच्छा आहे बा अशी? आमचे मथुर. बर. आणि आपला आवडता गाडा मालक? राहुलभाई पाटील. का बरं? ते दिलदार माणूस आहे, एक फोनवर बैल देतात कोणाला पण. बर ठीक आहे, धन्यवाद.